पतीच्या निधनानंतर सुधा आणि तिची मुलगी प्रिया आपल्या दीर आणि जाऊ बरोबर कसेबसे दिवस काढत होती. सुधाचा दीर पियुष तसा बरा होता, पण तिची जाऊबाई मात्र खूप खडूस होती. ती तिचा खूप छळ करायची. सकाळपासून केवळ फरशी पुसण्यातच दंग आहेस. स्वयंपाक कोण तुझा मेलेला नवरा बनवणार आहे वरतून खाली येऊन? स्वयंपाक मी आत्ता करते, पण मेलेल्या माणसाबद्दल तुम्ही असं बोलू नका. भाऊजींच्या ऑफिसला जाण्याआधीच त्यांचा डबा मी तयार करीन. आधीच तयार करीन म्हणे. दिवसेंदिवस तुम्ही जास्तच कामचुकार होत चाललाय. हे चालणार नाही, समजलं ना? जा आणि लवकर स्वयंपाक करा आता. बिचारी मोठी जाऊ स्वयंपाक करायला जाते. तिची छोटी जाऊ सगळं काम तिलाच करायला लावायची. असेच काही दिवस गेले. घरातलं सगळं काम सुधा आणि तिची 8 वर्षाची मुलगी दोघीच जणी करायच्या. एक दिवस सुधा सतत काम केल्यामुळे खूप थकते आणि तिची तब्येत खूप बिघडते. तिला खूप ताप येतो. त्या दिवशी ती आपल्या खोलीच्या बाहेरच येत नाही. ते पाहून तिची जाऊ खूप चिडते. काय हे जाऊबाई, सकाळचे 9 वाजलेत, अजूनही तुम्ही इथे लोळताय? आज काम करायचा विचार नाहीये का? अंकिता, मला जरा बरं वाटत नाहीये अगं. खूप डोकंही दुखतंय. आज माझ्याकडून काहीच काम होणार नाही. हे ऐकून तर अंकिता खूपच चिडते. वा रे वा, बका बका खाताना तर तुम्हाला काही आजार होत नाही, पण कामं करायची म्हटल्यावर मायलेकींना लगेच आजारपण आठवतं. इथे फुकटचं गिळायला मिळणार नाहीये, कळलं ना? तुमचं गाठोडं बांधायचं आणि मायलेकी इथून चालत्या व्हा लगेच. अंकिता त्यांचं सामान बांधून ते गाठोडं बाहेर फेकते. त्या दोघींनाही ती घराबाहेर काढते. असं करू नको अंकिता, माझ्या लेकीचा तरी विचार कर. तिला घेऊन मी कुठे जाणार? मी इथं जेवढं काम करते तेवढं काम बाहेर केलं तर मला 2 वेळेचं अन्न तर नक्कीच मिळेल. अच्छा, माझ्यावर उपकार करताय? मिळेल तर मग जा ना बाहेर. इथे कशाला थांबलाय? जा इथून आणि भीक मागून खा. सुधा आपल्या मुलीला घेऊन घर सोडून गेली. तापाने फणफणलेली असतानाही ती मुलीला घेऊन रस्त्याने तशीच चालत होती. पण काही अंतर चालल्यानंतर तिची तब्येत अजूनच जास्त बिघडते. ती चक्कर येऊन खाली पडते. पाणी पाणी. आई आई, तू इथेच थांब, मी पटकन पाणी घेऊन येते. प्रिया पळत पळत जवळच्याच नदीकिनारी जाते आणि तिथे असलेल्या एका प्लास्टिकच्या बाटलीत पाणी घेऊन येते. पण ती परत तिथे येईपर्यंत तिची आई तिथे नसते. आई आई, कुठे गेलीस तू? मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार आई. प्रिया खूपच जोरात रडू लागते. ती आजूबाजूच्या लोकांना आपल्या आईबद्दल विचारते. काका, तुम्ही माझ्या आईला बघितलं का? मी काय तुझ्या आईचा नोकर आहे जो तिच्यावर नजर ठेवू? चल पळ इथून, धंद्याची वेळ आहे. मग प्रिया रडत रडत आपल्या काकीच्या घरी येते आणि तिला सगळं काही सांगते. मला तर वाटतंय ती गेली असेल आपल्या मित्राबरोबर पळून. असं का बोलतीयस? कदाचित दुसरं काहीतरी कारण असेल. प्रिया, तू आमच्या बरोबरच राहा इथे. मी हिला इथे ठेवणार नाही. हिची आई तिच्या मित्राबरोबर गेली आणि मी हिला सांभाळू? नाही चालणार. अगं, तुझं काय जाणार आहे एवढं इथे राहिली तर? 2 पोळ्या खाऊ घाल, बदल्यात सगळं घरातलं काम करून घे. हे ऐकून अंकिता खुश होते. आता ती दिवस रात्र प्रियाकडून काम करून घ्यायची आणि आपल्या मुलाचं उष्ट राहिलेलं खाणं तिला खायला द्यायची. मी नाही खाणार हे उष्ट खाणं. जास्त आगाऊपणा करू नकोस, नाहीतर हेही मिळणार नाही, समजलं? तुला इथे राहायचं असेल ना तर हे उष्ट आणि शिळं अन्नच खावं लागेल. ती बिचारी तिला शिळं अन्नही खायला द्यायची. भुकेनी व्याकुळ झाल्यामुळे ती बिचारी तेच खाते. एक दिवस अंकिताचा मुलगा अंकुश तिच्याकडे हट्ट धरतो. आई, मला मॅक्रोनी खायची आहे. आमच्या शाळेजवळ एक गाडी आहे. मी ऐकलंय की तिथे मॅक्रोनी खूप छान मिळते. पप्पांना सांग मला तिकडे घेऊन जा खायला. तिकडे खूप गर्दी असते ती मॅक्रोनी खायला. अच्छा, मग मी तुझ्या पप्पांना फोन करते. संध्याकाळी लवकर घरी या आणि आम्हाला तिकडे खायला घेऊन जा. अंकिता आपल्या नवऱ्याला फोन करते. मॅक्रोनी तर मला पण खायची आहे. ठीक आहे, मी संध्याकाळी लवकर घरी येतो. जाऊयात तिकडे खायला. संध्याकाळी सगळेजण त्या गाडीवर जायला तयार होतात. तेव्हाच प्रिया म्हणते, काका, मला पण मॅक्रोनी खायची आहे. मला पण खूप आवडते. आ हा हा हा, जसं काय तुझा बाप इथे पैसे ठेवून गेलाय ना. का चिडतीयस अंकिता? येऊ देत ना, लहानच आहे ती पण. मग ते सगळेजण त्या गाडीवरती मॅक्रोनी खायला जातात, जिथे खूप लोकांची गर्दी होती. अरे बाप रे, केवढी मोठी लाईन आहे इथे तर. इथे तर रात्रीच नंबर लागेल आपला. असं करूयात, आज दुसरं काहीतरी खाऊयात आणि इथे नंतर कधीतरी येऊ. ते लोक तिथून जातच असतात. तेव्हाच काही कस्टमर म्हणतात, काय स्वाद आहे या मॅक्रोनीचा यार. एवढी स्वादिष्ट मॅक्रोनी तर मी आजपर्यंत खाल्ली नाहीये. हे ऐकून अंकिताचे कानच उभे राहिले. खरंच एवढी चांगली मॅक्रोनी मिळतीये का इथे? आता तर आपण इथे खाऊनच जाऊयात. मग त्यासाठी कितीही वेळ वाट बघायला लागली तरी चालेल.
मग तेही त्या सगळ्यांच्या रांगेत उभे राहतात. जसा त्यांचा नंबर येतो तेव्हा त्या गाडीवर उभी असलेल्या बाईला बघून ते आश्चर्यचकित होतात, कारण ती दुसरी कोणी नसून सुधाच होती. सुधाला बघताच प्रिया आपल्या आईजवळ पळत पळत जाते आणि तिला मिठी मारते. आई, आई तू जिवंत आहेस? आणि तू इथे कशी काय? त्या दिवशी तू चक्कर येऊन खाली पडली, मग कुठे गायब झाली? मी तुला किती शोधलं आई, पण तू कुठेच सापडली नाही. बाळा, त्यावेळी मी चक्कर येऊन खाली पडले ना, तेव्हा मला वाचव रे देवा, माझ्या पोरीला अनाथ करू नको. तेव्हाच तिथे एक म्हातारा माणूस आपली हातगाडी घेऊन येत होता. अगं पोरी, तुझी तब्येत तर खूपच खराब दिसतीये. चल माझ्या बरोबर, मी तुला औषध देतो. पण मी तेव्हा बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. या बाबांनी मला त्यांच्या घरी आणलं. यांना कोणी मूलबाळ नव्हतं, म्हणून त्यांनी मला त्यांच्याचकडे ठेवून घेतलं आणि त्याचबरोबर मला ही मॅक्रोनी पण बनवायला शिकवली. आम्ही तुला खूप शोधलं, पण तू आम्हाला कुठेच सापडली नाहीस बाळा. मी काकाच्या घरी परत गेले होते आई. मला वाटलं तू तिथे परत कधीच जाणार नाहीस, म्हणून मी तिथे आलेच नाही. असो, आता तू आलीयस ना, आता माझ्याच बरोबर राहशील. नाही बहिणी, तुम्ही दोघी जणी आमच्या बरोबर घरीच चला. या बाबांना इथेच राहू देत. आता आपण स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करूयात. तुम्ही तिथेच मॅक्रोनी बनवून विका. नाही, मी बाबांना धोका नाही देऊ शकत. ज्या माणसामुळे मी आज एवढे पैसे कमावतीये, ज्या माणसाने मला छप्पर दिलं, तुमचं म्हणणं आहे मी त्यांनाच धोका देऊ? कधीच नाही. आता तुम्ही इथे आलाच आहात तर माझ्या हातची मॅक्रोनी खाऊनच जा, पण आम्ही दोघी परत घरी येण्याच्या विचारात राहू नका. अंकिता बघते की आपली अशिक्षित जाऊ एवढी टेस्टी मॅक्रोनी बनवून केवढी चांगली कमाई करतीये. तिला आता खूप पश्चाताप होत होता, पण ती काहीच करू शकत नव्हती. मग त्या दोघी मायलेकी त्या बाबांबरोबर अगदी आनंदात राहू लागतात. अहो अमी, तुम्ही हे काय उचलून आणलंय? तसंही आपलं एक खोलीचं घर आहे, मग एवढं सामान ठेवायचं कुठे? राहू दे सुनबाई, हा आपलं कधीच ऐकणार नाही. उगाच काहीतरी फालतू गोष्टी उचलून आणतो. असं नाही की आधी घर बनवावं, घराचं प्लास्टर करावं. आता तर घरातून रस्ता दिसायला लागलाय, पण याला असला फालतूच खर्च करायचाय. आई, हा फालतू खर्च नाहीये, ही खूपच कामाची गोष्ट आहे आणि मी याच्यावर काहीच खर्च केला नाहीये. माझ्या मालकांनी मला हा असाच दिलाय. ते तर याला फेकून देत होते, पण मला वाटलं रिपेअर करून आपण वापरूया. आणि काय करणार मग या मशीनमध्ये? तुला माहितीये, या मशीनमध्ये पिझ्झा बनतो, जो मी माझ्या कंपनीत बनवतो. आणि मी विचार करतोय स्वतःचं दुकान उघडून स्वतःच पिझ्झा तयार करायचा. इथल्या लोकांना तर माहित पण नाहीये पिझ्झा काय असतो ते. ते बिचारे जेव्हा व्हेज पिझ्झा खातील ना. अरे तेच तर सांगतेय, इथल्या लोकांना माहीतच नाही की पिझ्झा काय असतो ते कधीच खाणार नाहीत हे असलं. आणि तू पण या फंद्यात पडू नकोस. जर तुझी नोकरी गेली आणि धंदाही चालला नाही ना, तर आपलेच खायचे वांदे होतील. मी कुठे लगेच सुरू करतोय, काही महिन्यांनी करीन. म्हणून तर मी रुपालीला कढईत व्हेज पिझ्झा करायला शिकवलं होतं, म्हणजे उद्या ती पण पिझ्झाचं दुकान सांभाळू शकेल. एक दिवस मध्यरात्री खूप जोरात पाऊस पडतो, त्यामुळे त्यांच्या घरात पाणी गळू लागतं. अरे हे काय, घरात तर पाणी आलं. मायक्रोवेव्ह उचलून कुठेतरी वरती ठेवला पाहिजे. घ्या, या परिस्थितीत पण याला त्याच्या मायक्रोवेव्हची पडलीये. मग दुसऱ्या दिवशी सकाळी, रुपाली, पाऊस थांबलाय. मी कामावर जायच्या आधी बाजारातून जाड प्लास्टिक घेऊन येतो आणि वरती टाकतो. ते सगळं राहू द्या. आज सकाळपासूनच माझं मन खूप बेचैन होतंय. आज तुम्ही कामाला पण जाऊ नका आणि बाजारात देखील उद्या जा. अगं काही होत नाही ग, मी असा जातो आणि असा येतो. असं बोलून आम्ही दुकानाकडे जायला निघतो, पण रस्त्यात खूप पाणी भरलं होतं. तो थोडा पुढे गेल्यावर विजेच्या खांबावरची लटकती तार पाण्यात पडते, त्यामुळे पाण्यात करंट येतो आणि अमितला शॉक बसतो, त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. काही वेळानंतर अमितच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. अरे देवा, माझ्या बाळा, आम्हाला असं सोडून गेलास तू. देवा, तू असं का केलं? तू मला घेऊन जायचं होतंस ना. माझ्या मुलाचं तर आत्ता कुठे आयुष्य सुरू झालं होतं. नाही आई, यांना काही झालं नाहीये. आई, तुम्ही का रडताय? अहो ऐका ना, उठा ना तुम्ही. अजून तर तुम्हाला खूप काही करायचंय. तुम्ही म्हणाला होतात ना, आपण एकत्र व्हेज पिझ्झाचं दुकान सुरू करूया. हो,
आपण दोघं मिळून करणार होतो. रुपाली, शुद्धीवर ये ग. अमित आपल्याला सोडून गेलाय आणि तो परत कधीच येणार नाही. आता आपल्या दोघींना असं एकटं सोडून गेलाय तो. त्यानंतर रुपाली खूप रडते. असेच काही दिवस जातात. एक दिवस रुपाली अमितने आणलेला मायक्रोवेव्ह दुकानात घेऊन जात होती. रुपाली, तू अशा परिस्थितीत हे मशीन घेऊन कुठे चाललीयेस? आई, आता हे आपल्या बरोबर नाहीयेत. आता आपण दोघी सासूसुनांनाच काहीतरी करावं लागेल. आणि तसंही अमितचं स्वप्न होतं हे आता मी पूर्ण करेन. पिझ्झा करायला तर त्यांनी मला शिकवलं होतं, आणि तेही कढईमध्ये. आता व्हेज पिझ्झा बनवून आपण गावात विकूया आणि अमितचं स्वप्नही पूर्ण होईल. तू बरोबर बोलतीयस सुनबाई. आता आपल्याला त्याचं स्वप्न पूर्ण करावंच लागेल. तेव्हाच अमितच्या कंपनीतून त्याचा मॅनेजर येतो. हे घ्या काकू, हा अमितचा मागच्या महिन्याचा पगार आहे. हे तुम्ही ठेवून घ्या, तुमच्या कामी येतील. खूप खूप धन्यवाद. या पैशांची खूप मदत होईल आम्हाला. काकू, धन्यवाद म्हणू नका. हे पैसे अमितच्या मेहनतीचे आहेत. एवढं बोलून मॅनेजर तिथून निघून जातो. मग दोघी सासूसुना मायक्रोवेव्ह नीट करायला दुकानात जातात. पण त्यांना कळतं तो पूर्णच खराब झालाय आणि तो दुरुस्त होणार नाही. ते ऐकून दोघी जणी नाराज होतात. पण रुपालीला आपल्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. ती कढईतच पिझ्झा करण्याचा विचार करत होती. मग दोघी सासूसुना पिझ्झा बनवण्याचं सगळं सामान विकत घेतात आणि घरी येऊन दोघी जणी मिळून कढईत व्हेज पिझ्झा बनवतात आणि गावात विकण्यासाठी घेऊन जातात. त्यांचा आवाज ऐकून एक बाई विचारते, काय म्हणालात? पिझ्झा? हे पिझ्झा काय असतं? अहो, खूपच छान लागतो हा पिझ्झा. बन्सी काकांनी खायला दिला होता आम्हाला, शहरात नेलं होतं तेव्हा. हो, पण आता तुम्हाला पिझ्झा खाण्यासाठी शहरात जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला इथेच भरपूर भाज्या घातलेला स्वस्त आणि मस्त पिझ्झा खायला मिळेल. वा, मग तर मज्जाच येईल. तसा केवढ्याला मिळतो? फक्त 50 रुपये. अरे वा, एवढा स्वस्त? मग लवकर कर माझ्यासाठी एक व्हेज पिझ्झा. आणि माझ्यासाठी पण. रुपालीने केलेला व्हेज पिझ्झा सगळ्यांना खूप आवडतो. अच्छा, तसंही आज माझ्या घरी काही पाहुणे येणार आहेत. तू मला 10 व्हेज पिझ्झा पॅक करून दे बरं. आणि माझ्यासाठी पण 4 बनवा. आज मी स्वयंपाकाला सुट्टी घेते. आम्ही पिझ्झाच खाऊ. मग रुपाली आणि सुमित्रा घरी जाऊन कढईत वेगवेगळ्या भाज्या घालून पिझ्झा तयार करतात. काही वेळानंतर ग्राहक त्यांच्या घरी येऊन पैसे देऊन पिझ्झा घेऊन जातात. मग दुसऱ्या दिवशी रमा एका मुलाला घेऊन त्यांच्या घरी येते. रुपाली, हा माझा भाऊ रोहन आहे. मुंबईत राहतो आणि खूप मोठा यूट्यूबर आहे. त्याने काल जेव्हा तुझ्या हातचा कढाई व्हेज पिझ्झा खाल्ला तेव्हा त्याला खूप आवडला. हो, माझा तर विश्वासच बसला नाही की गावात राहणारी एक बाई इतका चांगला पिझ्झा बनवू शकते. मी तुमच्या या पिझ्झाचा व्हिडिओ शूट करून माझ्या चॅनलवर टाकू शकतो का, जर तुमची काही हरकत नसेल तर? आमची कसली हरकत असणार? हां, सांगा आंटी, तुम्ही हा कढाई व्हेज पिझ्झा बनवायला कसा शिकलात? आजवर सगळ्यांनी मायक्रोवेव्हमध्ये बनवलेले पिझ्झा खाल्ले असतील, पण कढई व्हेज पिझ्झा आम्ही पहिल्यांदाच बघतोय. अरे, मला हे सगळं मॉडर्न खाणं बनवायला कुठे येतंय? हे सगळं तर माझ्या सुनेला माझ्या लेकाने शिकवलं होतं. तो एका कंपनीत पिझ्झा बनवायचं काम करायचा. हो, आई अगदी बरोबर बोलतायत. हा कढाई व्हेज पिझ्झा मला त्यांनीच शिकवला होता. हे त्यांचं स्वप्न होतं जे आम्ही पूर्ण करतोय. रोहन त्यांचा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर अपलोड करतो आणि मग सासू सुनेचा कढाई व्हेज पिझ्झा सगळीकडे प्रसिद्ध होतो. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती छान सुधारते आणि त्या स्वतःचं मोठं घर बांधतात. काही दिवसांनी रुपाली स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करते जिथे ती पिझ्झा विकते. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.